आणि टॉस जिंकलाय तो टीम सुरभी 11 या संघाने. त्याला नाणेफेकी जिंकले. लगेच निर्णय सांगत आहे सुलतान. गोलंदाजी स्वीकारली आहे, बॉलिंग स्वीकारली, इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी टीम गायकवाड पाटा 11 संघाला. सामना 3 षटकांचा असेल याची देखील नोंद घ्यायची आणि सुरभी 11 टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावायची आणि सामन्याची जशी सुरुवात होईल येथील मायक्रोफोन वरती आमचे मित्र आशिष म्हात्रे. तर चला सामना 3 षटकांचा असेल. सुरभी 11 आणि शंकर 11 गायकवाड पाडा या 2 टीम्स मध्ये मॅच आपण पाहतोय. टॉस जिंकला सुरभी 11 ने प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारलाय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी शंकर 11 गायकवाड पाडा या टीमला. मनीष आणि आबाई सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती सुलतान खान, खानों के खान सुलतान खान. पहिलाच बॉल, चांगला फटका ऑन द कार्पेट ऑन साइडला. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. मनीषने आपला वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केलं मैदानाच्या आतमध्ये. दोन धावा येत आहेत दापलकावरती. यावेळेस चांगला फटका, अप्रतिम स्ट्रोक, इनफिल्डच्या वरनं खेळून काढलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, दमदार हिट मनीषच्या बॅट बंद. यावेळेस पुलरलेनचा बॉल होता. घुटना टेक, गुडघ्याच्या आधारावरती खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॉडीवरती ब्रश झालाय. या बॉलवरती येते सिंगल.
यावेळेस फलंदाज बाद, पहिला धक्का. सुलताननं कमबॅक केलाय. फलंदाज बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सुमित, ज्यानं मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली, आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला, मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड प्राप्त केलाय. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह एकदम कंप्लीट केली. दुसरे धावेचा प्रयत्न. आणि इथे थर्ड अंपायरला रेफर केलाय. चला सॉफ्ट सिग्नल. पंच आपला सॉफ्ट सिग्नल दाखवायचा आहे. रिप्ले मध्ये दिसणार नाही, आपला सॉफ्ट सिग्नल द्यायचा आहे. आउट आहे तो. चला सॉफ्ट सिग्नल. चला पंच आपला सॉफ्ट सिग्नल दाखवायचा आहे. सॉफ्ट सिग्नल कॉल करा प्लीज. बघा आपल्याकडे साइड कॅमेरा अवेलेबल नाहीये. अंपायरचा डिसिजन जो असेल जो डिसिजन दिला जाईल. सॉफ्ट सिग्नल. चला पंच सॉफ्ट सिग्नल. चला पंच आपला डिसिजन कळवायचा आहे. चला विशाल, आपण आपला डिसिजन कळवायचा आहे. नॉट आउट. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. बघा रनआउट साठी थर्ड अंपायर नाहीये. पंच आपण आपला डायरेक्ट डिसिजन द्यायचा आहे. थर्ड अंपायर साठी कोणताही रिव्ह्यू नसेल, कारण आपल्याकडे साइड कॅमेरा अवेलेबल नाहीये. यावेळेस चांगला बॉल, अप्रतिम चेंडू फेकलाय. एका षटकाचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 1 गडी बाद 9. चला पंच सामना सुरू करायचा आहे. लगेच जास्त वेळ घेऊ नका.
स्ट्रायक वरती फलंदाज आपण बघू शकाल मनीष. नॉन स्ट्रायक वरती फलंदाज सुमित. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बाबू गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल उडवलाय. बॉल सीमारेषेलगत इथे झेल टिपलाय. अप्रतिम झेल. अजून एक धक्का. मनीष बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. मनीष बाद झाल्यानंतर आपण बघू शकाल राजकुमार. बाबूचा पहिलाच बॉल सुरेख फेकला. त्यानंतर अजून एक चेंडू चांगला आपण पाहतोय. या बॉल वरती येते फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. डबल डिजिट मध्ये आपण बघू शकाल 10 या आकड्यावरती. सुमितच्या बॅटमधनं हा फटका. डिपन द फिल्डर येत आहेत. मिड विकेटचा फिल्डरनं हा चेंडू अडवलाय. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. सुमितच्या माध्यमातून 2 धावा इथे प्राप्त झाल्या. धावफलकावरती टोटल 12. 3 षटकांची मॅच आहे. यावेळेस फुलर लेनचा चेंडू उडवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषेबाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार आला. धावफलकावरती टोटल 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फुलर लेनचा बॉल सुमितला तुम्ही फेकू शकणार नाहीयेत. सुमिल अतिशय इन्फॉर्म मध्ये आहे. अजून एक तडाखा. यावेळेस मिड विकेट झोन क्लिअर केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार सुमितच्या बॅटमधनं. धावफलकावरती टोटल 24-24. धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी होती सुमितच्या माध्यमातून. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बाबू वरती हल्ले चढवले जात आहेत. अजून एक तडाखा. बॉल हवेमध्ये. झेलची संधी इथे टिपलाय. झेल. संपलाय सुमितचा खेळ. अजून एक धक्का. शंकर 11 गायकवाड पाडा या टीमला. सुमित बॅक टू पवेलियन. चला षटक संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 24-24. चला जास्त वेळ घेऊ नका. लगेचच मॅचला करायची आहे सुरुवात. धावफलकावरती टोटल 24-24.
यावेळी दिशा बघावी लागेल, दिशा खराब आहे. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. अतिरिक्त धाव येते स्कोर कार्ड मध्ये. डावफलकावरती टोटल 25-25. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मार्क आलाय गोलंदाजी मार्कवरती. पुलर लेनचा हा बॉल उडवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्लाय झालाय. षटकार. जबरदस्त फलंदाजी राजकुमार ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधनं हा ठोकलाय उत्तुंग षटकार. धावफलकावरती टोटल 31-31. मार्क वरती चढवलाय हल्ला. यावेळेस रनअप मध्ये अडथळा निर्माण झालाय. सुभाष गाडगे यांचं शुभ आगमन आपण बघू शकाल व्यासपीठावरती. इथे बॉलला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर त्याने स्क्वेअर लेगला एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. सुभाष गाडगे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नाश्त्याची व्यवस्था, कलिंगडची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून पूर्तता केली गेली. त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. समोरच्या दिशेनं फटका सजवलाय. बाबू आलाय बॉल वरती. बॉलची उचलून फेक केली जाते. एकच धाव. यावेळी चांगला फटका आला ऑन द कार्पेट. ऑन साइडला फिल्डर तिथे तैनात. अर्जुनला आपण पाहतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. 35 या आकड्यावरती. यावेळी दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. पंचांचा इशारा वाईड बॉल झाला. अतिरिक्त धाव या बॉल वरती ऍड केली जाईल. यावेळी जबरदस्त फटका. राजकुमारने उडवलाय बॉल. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी शेरन षटकार. धावफलकावरती टोटल 6 पुढे जाते. मार्क वरती सातत्याने हल्ले आपण पाहतोय. धावफलकावरती टोटल 42-42. चला यापुढे ड्रॉ केला जाईल. तिन्ही कॅप्टन आपण उपस्थित राहायचं. पाटील प्रतिष्ठान आणि LNT खोनी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच उपस्थित व्हा. बॅटची कडा बॉल हवेमध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद. एका सत्राचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती टोटल 42-42. जिंकण्यासाठी 43 धावेची गरज आहे.
तर याच दरम्यान आपण बघू शकाल आमच्या मान्यवरांचा शुभ सन्मान प्रथमेश पाटील यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. अंबरनाथ कोसगावचे आहेत, त्यांचा इथे शुभ सन्मान पंकजी कापडे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण बघू शकाल आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते पंकजी कापडे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल या स्पर्धेची आठवण म्हणून एक ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर राखू भाऊ यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. पंकज कापडे यांच्या शुभ हस्ते रॉकी भाऊ यांचा शुभ सन्मान आपण बघू शकाल. माईची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक ट्रॉफी दिली जाईल. पहिल्याच बॉल वरती अर्जुन परतलाय, विस्फोटक फलंदाज होता, त्याची विकेट इथे संपादन केली आहे. पहिल्याच बॉल वरती नवीन फलंदाज बाबू आलाय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. बाबू आणि सुलतानी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निनाद, एक तेजतर्रार गोलंदाज व्हेरिएशन साठी जाणला जातोय. यावेळेस चांगला चेंडू, डॉट बॉल आलाय. प्रत्येकी डॉट बॉल इथनं प्रेशर क्रिएट करेल. फलंदाजी करत असताना सुरभी 11 या संघावरती काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी. अर्जुनला पहिल्याच बॉल वरती बाद केलं, त्यानंतर दुसरा बॉल बाबू न पेस केला, डॉट बॉल आलाय. चला डगआउट मधनं कोणी आवाज देऊ नका प्लीज. ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हर केली जाते. अजून एक चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, सलगचा तिसरा डॉट बॉल फेकलाय. गोलंदाज निनादनं अप्रतिम गोलंदाजी होतीये. चला कॅप्टन इथे उपस्थित राहायचे आहेत. LNT खोनी, त्यानंतर पाटील प्रतिष्ठान, आपण सुद्धा आपला कॅप्टन पाठवायचा आहे. विनिंग टीमचा कॅप्टन सुद्धा इथे उपस्थित थोड्याच वेळामध्ये होईल. यावेळेस फक्त फ्लिक केलाय, बॉल हवेमध्ये, जेलची संधी, सुमितनं टिपलाय, जेल संपलाय. बाबूचा खेळ, अजून एक धक्का. काय जबरदस्त गोलंदाजी. निनादनं 4 चेंडू डॉट फेकले, 2 फलंदाजांना त्यानं बाद केलाय. नवीन फलंदाज नरेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, एक धडधाकड शैलीचा फलंदाज आपण बघू शकाल. 4थ्या क्रमांकावरती तो दाखल झालाय. पहिलाच बॉल सुरेख फेकलाय नरेंद्रसाठी, अजून एक डॉट बॉल आणि या स्पर्धेतील पहिला मेडन ओव्हर फेकेल का गोलंदाज निनाद. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 5 चेंडू त्यानं डॉट फेकलेत, 2 फलंदाजांना त्यानं बाद केलाय. अजून एक चांगला बॉल, या स्पर्धेतील पहिला मेडन ओव्हर, अप्रतिम गोलंदाजी नीनाच्या माध्यमातून. निर्देव षटक फेकलाय. एकही धाव या ओव्हर मध्ये खर्च केली नाहीये. 2 फलंदाजांना त्याला बाद केलं. आता समीकरण बदललंय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावेची गरज.
या स्पर्धेमधील पहिला मेडन षटक फेकले गोलंदाज निनादनं. काय जबरदस्त कमालीची कामगिरी शंकर 11 गायकवाड पाडा टीमच्या माध्यमातून. निनादनं पहिलं मेडन ओव्हर फेकलं या स्पर्धेतील. स्पर्धा आपण अप्रतिम पाहतोय. सोनम प्रमोदजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भरवली गेलेली स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचं निलेश जाधव नेवोली पाड्याचे आहेत, त्यांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपल्याला प्रमोदजी आमंत्रित करतायत. चला निलेश जाधव या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. LNT कोणीच्या माध्यमातून आज त्यांचा खेळ आपण पाहिला. गोलंदाजी मार्कवरती राजकुमार ज्यानं धावसंख्येला आकार दिला पहिल्या 17 मध्ये, तो गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिलाच बॉल खराब आहे, अतिरिक्त धाव येते आणि सांघिक अकाउंट इथे ओपन झाले. धापलकावरती टोटल 1. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावेची गरज आहे. स्ट्रायकरवरती सुलतान खान, स्ट्रायकरवरती नरेंद्र आपण पाहतोय. पहिला बॉल समोरच्या दिशेनं लॉक केलाय, फिल्डर तिथे तैनात, टिपलाय झेल, संपलाय सुलतान खानचा खेळ. अजून एक धक्का. काय जबरदस्त गोलंदाजी होतीये, सातत्याने धक्क्यावरती धक्के देत चालली आहे शंकर 11 गायकवाडपाडा ही टीम. सुरभी 11च्या विपक्ष मध्ये खेळत असताना काय जबरदस्त कामगिरी. नवीन फलंदाज इथे पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. येणारा चेंडू फ्री हिट असेल. नवीन फलंदाज संदेशला पण ऑन स्ट्राईक पाहतो. नो बॉलचा इशाराला फ्री हिटची संधी आहे. इथे संधीचं सोनं करावं लागेल. फुलरलेनचा हा बॉल बीट झालाय. खराब क्रिकेट सुरभी 11च्या माध्यमातून आपण बघू शकाल. पंचांचा डिसिजन लास्ट डिसिजन असेल. डॉट बॉल आलाय. 22च्या माध्यमातून एक धाव कंप्लीट झाली आहे. धापलकावरती टोटल 3. धापलकावरती टोटल 3. स्ट्रायकरवरती फलंदाज नरेंद्र यांना आपण पाहतोय. इथनं नरेंद्रकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील सुरभी 11 या टीमला. स्ट्रायकरवरती आहेत. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल अलंद कार्पेट बॉल ट्रॅव्हल करतो लॉंग ऑनला. एकच धाव या बॉल वरती येते. काय जबरदस्त कमालीची फिल्डिंग मुकेश यांच्याकडनं आपण पाहतोय. लॉंग ऑनला फिल्डर ते तैनात केले गेले होते. मुकेश चांगली फिल्डिंग त्यांच्याकडनं झाली आहे. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. संदेशच्या बॅट मधनं स्ट्रोक आपण पाहिला. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट केली जाते. पूर्णपणे मॅच वरती वर्चस्व निर्माण करत असताना आपण शंकर 11 गायकवाडपाडा या टीमला पाहतोय. अजूनही जिंकण्यासाठी विचार केला. 8 चेंडू आणि 38 धावेची गरज आहे. यावेळेस दिशा खराब आहे. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. आता 8 मध्ये बनवायच्या 37.
यावेळेस उडवलाय लॉंग ऑनला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नरेंद्र यांच्या बॅटमधनं दमदार हिट 6 रन. आता 7 मध्ये बनवायचे आहेत 31. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 31 धावेची गरज. सात चेंडू जिंकण्यासाठी 31 धावेची गरज आहे. स्ट्रायकर वरती नरेंद्र यांना आपण पाहतोय. जोपर्यंत नरेंद्र उभा आहे तोपर्यंत आशा पल्लवित आहे सुरभी 11 या टीमच्या. पुलर लेनचा हा बॉल उडवला. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधनं सीमा रेषेबाहेर. षटकार. 6 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. सहा चेंडू जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती सुमित आलाय. शंकर 11 गायकवाड पडा आहे टीमचा, ज्यानं फलंदाजी सुरेख केली आहे. मात्र इथनं 25 धावा रोखायचे आहेत. संघनायकानं भरोसा दाखवलाय सुमित वरती. 6 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. स्ट्रायकर वरती फलंदाज संदेश. 9 स्ट्रायकर वरती नरेंद्र यांना आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून 2 चेंडू 2 षटकार आलेत. नरेंद्र यांचा विचार जर केला फलंदाजीसाठी थोडस उशिरानं मैदानाच्या आतमध्ये ते गेले. सहा चेंडू जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. पहिला चेंडू सुमित. गोलंदाजी मार्कवरती कॉमेंट्री बॉक्स यांकडनं पहिल्याच बॉलवरती उडवलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावेची गरज. सामना अतिशय रंगतदार आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये संदेशनं केली आक्रमणाला सुरुवात. 5 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावेची गरज. 5 गेंदे अभी बाकी है. जीतने के लिए 19 रन की जरूरत. कुलबर टप्प्याचा हा चेंडू आपण पाहिला. या बॉलवरती येते फक्त सिंगल. आता 4 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकावे लागतील मॅच जिंकण्यासाठी सुरभी 11 या टीमला. चार चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. 3 मोठे हिट जर इथनं आले नरेंद्रच्या बॅटमधनं तर इथनं सामना जिंकू शकतो सुरभी 11 हा संघ. 4 चेंडू 18 ची गरज आहे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल उडवलाय लॉंगॉनला. लॉंग बिग वे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट 6 रन. काय जबरदस्त फलंदाजी होतीये. 3 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. चला चेंडूची पूर्तता आपण लगेचच करायची आहे. 3 चेंडू 12 ची गरज आहे. येणाऱ्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये शिरकाव सुरभी 11 चा आपण बघू शकाल. जोपर्यंत नरेंद्र मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सामना जिवंत आहे सुरभी 11 च्या माध्यमातून. चला सामन्याला लगेचच सुरुवात करायची. पंच अभि आणि विशाल यांना विनंती करतो आपण लगेचच मॅचला सुरुवात करा. 3 चेंडू आणि 12 धावेची गरज. सुमित वरती प्रेशर दडपण. 3 मध्ये 13 खर्च केल्यात. आता 3 मध्ये 12 बनवायचे आहेत. नरू भाऊ
आपण बघू शकाल. नरेंद्र यांना आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. तीन चेंडू 12 धाब्याची गरज. गोलंदाज सज्ज झालाय सुमित. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल उडवलाय. अजून एक दमदार हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. आता 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धाब्याची गरज. काय जबरदस्त फलंदाजी होतीये. 4 चेंडू 4 षटकार पेश केलेत. फलंदाजी करत असताना नरेश यांनी जबरदस्त फलंदाजी. एखाद्या यंगस्टरला लाजवेल अशी फलंदाजी नरेंद्र यांची आपण पाहतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. 2 चेंडू 6 धाब्याची गरज आहे. लगेचच इथे ड्रॉ केलं जाईल. 2 चेंडू 6 धाब्याची गरज. 4 चेंडू 4 षटकार इथे पेश केलेत नरेंद्र यांनी. अप्रतिम फलंदाजी दाखवली आहे. चला शंकर 11 गायकवाड पाडा. आपण लगेचच फील्ड सजून घ्यायची आहे. 2 मध्ये 6 बनवायचे आहेत. 2 चेंडू 6 धाब्याची गरज. सामना अतिशय रंगतदार आपण पाहतोय. सुमित गोलंदाजी मार्क वरती. बघा विकेट वरती जर खेळाडूची सावली येत असेल तर आपण तिथे फिल्डर सजू शकत नाहीयेत. 2 चेंडू 6 धाब्याची गरज. सिली मिड ऑफला फिल्डर आपण पाहतोय आणि इथे ऑन साइडला लॉक केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5 चेंडू 5 षटकार